हॅलो माय प्राईम मेंबर्स, कसे आहात तुम्ही? आय होप चांगले आहात, अभ्यास करत आहात आणि करणं इम्पॉर्टंट आहे, कारण इंग्लिश शिवाय सध्या पर्याय नाही आहे. ओके, आतापर्यंत आपण आपले 16 लेसन्स चांगल्या प्रकारे समजले होते आणि चांगल्या प्रकारे स्टडी केली होती. ओके, प्रॅक्टिस मटेरियल सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत तुम्हाला आम्ही. ओके, आज आपण जशी मला रिक्वेस्ट केली होती कोणतरी की सर हॅड, वॉज आणि डिड याचा वापर सांगा. तिन्ही आपण पास्ट टेन्स मध्ये वापर करतो, पण आम्ही कन्फ्यूज होतो सर की कशा प्रकारे कुठे वापर करतात. दॅट्स व्हॉट आय एम गोइंग टू टीच यू. हे देअर मायसेल्फ संयम देशपांडे अँड आय वेलकम यू इन इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी. ओके, हॅड, डिड आणि वॉज याचा वापर कसा करायचा. डिडचा वापर सुद्धा पास्ट टेन्स मध्येच होतो, ठीक आहे ना. डिडचा वापर सुद्धा पास्ट टेन्स मध्येच होतो, हॅडचा वापर सुद्धा पास्ट टेन्स मध्येच होतो आणि वॉजचा वापर सुद्धा पास्ट टेन्स मध्येच होतो. फक्त सर आम्ही कन्फ्यूज होतो, सर आम्हाला एखादी गोष्ट हे तर कळतं की आम्हाला एखादी गोष्ट पास्ट मध्ये बोलायची, पण काय वापरायचं, डिड वापरायचं, हॅड वापरायचं, वॉज वापरायचं, हे थोडं आम्हाला कन्फ्यूज होतं. अँड दॅट्स व्हॉट आय एम गोइंग टू टीच यू इन दिस सेशन. इट इज व्हेरी इझी. ओके, सबस्क्राईब केलं, सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आमच्या. ओके, सगळ्यात पहिले बघा डिडचा वापर आपण शिकून घेऊया. डिड कधी वापरतो, नीट लक्षात द्या. डिड तेव्हा वापरतो जेव्हा भूतकाळात केलेली ऍक्शन सांगायची असते. म्हणजे मी जेवलो, ठीक आहे ना, पण ही जी ऍक्शन सांगायची असते ना, ते तुम्हाला क्वेश्चन आणि निगेटिव्ह फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. तुम्ही जर का सिंपल पास्ट टेन्स शिकलेत, आपण सिंपल पास्ट टेन्स शिकलोय. सिंपल पास्ट टेन्स तर थोडं डोक्यामध्ये घ्या. सिंपल पास्ट टेन्स काय की एखादी ऍक्शन झाली, मी अभ्यास केला, मी बोललो, मी चाललो, सरांनी शिकवलं. यावेळेस तुम्हाला सिंपल पास्ट टेन्सचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल सर आम्हाला बोलले, मग कसं म्हणणार तुम्ही? एक एक्झाम्पल, ठीक आहे, सरांनी शिकवलं तर सर, ठीक आहे, टॉट, सर टॉट, सरांनी आम्हाला शिकवलं, ठीक आहे ना, सरांनी काय केलं, शिकवलं. ओके, हे तर झालं सिंपल पास्ट टेन्स तुमचं, ठीक आहे. जर मला निगेटिव्ह करायचं असेल की सरांनी नाही शिकवलं, बघा आता निगेटिव्ह करायचं, सरांनी नाही शिकवलं, तर या ठिकाणी मी वापर करणार डिड नॉटचा. बाई काय वापर करणार? डिड नॉट. मग कसा वापर करणार? सर डिड नॉट, आणि मग टॉट आहे ना वर्बचा सेकंड फॉर्म, या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे, TEACH. समजलं की सरांनी शिकवलं आणि सरांनी नाही शिकवलं. समजलं तुम्हाला? डिडचा वापर या ठिकाणी, डिडचा वापर कसा केला? निगेटिव्ह फॉर्म मध्ये करायचा असेल तुम्हाला, सिंपल पास्ट टेन्सचा निगेटिव्ह, तेव्हा तुम्ही डिडचा वापर या ठिकाणी करत असता. ओके, फॉर एक्झाम्पल, आणि आता क्वेश्चन मार्क मध्ये कसं करणार की सरांनी शिकवलं का, सरांनी शिकवलं का, मग काय करणार? डिड सगळ्यात पहिले घ्या, डिड सर घ्या सब्जेक्ट, डिड सर, आणि टीचचा पहिला फॉर्म टीच. सरांनी शिकवलं का भाई आपल्याला? डिड सर टीचर्स, क्वेश्चन मार्क द्या. समजलं? तर निगेटिव्ह करताना तुम्हाला काय करायचं असतो? डिडचा वापर करायचा असतो जर एखादी ऍक्शन असेल. अजून एक एक्झाम्पल घेऊया, सिंपल एक्झाम्पल या ठिकाणी घेऊया आपण. मला म्हणायचंय तुम्हाला की आम्ही बोललो, बोललो सोडा, आम्ही खेळलो, ठीक आहे, आम्ही ग्राउंडवर खेळलो. मग कसं करणार भाई? सिंपल आहे, वी, ठीक आहे, प्लेड ऑन ग्राउंड. काय केलं? वी प्लेड ऑन द ग्राउंड, की आम्ही ग्राउंडवर खेळलो. सिंपल आहे की नाही? आहे की नाही सोपं? ओके, आता मला निगेटिव्ह करायचं की आम्ही ग्राउंडवर नाही खेळलो. मग मी काय करणार? मग अशा वेळेस मी काय करणार? या ठिकाणी डिडचा वापर करणार. मग काय येणार भाई? कसा डिडचा वापर करणार? निगेटिव्ह करा, नाही खेळलो, मग वी डिड नॉट घ्या, नाही खेळलो, डिड नॉट, नाही, ठीक आहे, नाही, आणि मग काय? खेळणे. आता हे प्लेड सेकंड फॉर्म आहे ना, प्लेड नाही घ्यायचा, प्ले घ्यायचा या ठिकाणी, कारण तुम्ही ऑलरेडी डूचं डिड केलंय, ऑलरेडी याचं पास्ट टेन्स आहे, तर मग वापस ऍक्शनला पास करायची गरज नाहीये. सो वी डिड नॉट प्ले ऑन द ग्राउंड. समजलं? आणि क्वेश्चन करायचा की आम्ही ग्राउंडवर खेळलो का भाई, आम्ही ग्राउंडवर खेळलो का. मग काय करणार? मग वीच्या जागी तुम्ही सरळ सरळ डिड पहिले घ्या, की डिड, सॉरी, डिड, मग वी घ्या, डिड वी प्ले ऑन ग्राउंड, आम्ही ग्राउंडवर खेळलो का. समजलं तुम्हाला? खूप सिंपल आहे. थोडं डोकं लावा, थोडं इकडचं तिकडचं करायचं, बस, बाकी काहीच नाहीये. अशा वेळेस आपण या ठिकाणी डिडचा वापर केलेला आहे. जर तुमच्या एखाद्या ऍक्शनला निगेटिव्ह फॉर्म मध्ये करायचं आणि क्वेश्चन फॉर्म मध्ये करायचं असेल, त्यावेळेस आपण डिडचा वापर जनरली करत असतो, ठीक आहे. नेक्स्ट बघा, एक सेकंड. आता वॉज आणि वरचा वापर बघा, वॉज आणि वरचा या ठिकाणी हे बघा, यू डिड माय होमवर्क, तुम्हाला गृहपाठ केलं, हे डिडचा वापर न करता, ठीक आहे, या डिडचा वापर आय डिड, सॉरी, डिड हा वर्बचा डूचा सेकंड फॉर्म आहे. सो इव्हेंच्युअली तुम्ही सेकंड फॉर्मच घेतला या ठिकाणी, ठीक आहे. ओके, या ठिकाणी तू त्याला फोन केला का, मग मी सांगितलं तुम्हाला डिडचा वापर पहिले करा. डिड यू कॉल हिम, कॉल्ड नाही, कॉल हिम, आणि तू त्याला कॉल केला, यू कॉल्ड हिम. समजलं? पण क्वेश्चन आहे, ती काल आली नाही, मग शी डिड नॉट आले या ठिकाणी बघा, शी डिड नॉट कम यस्टरडे.
ठीक आहे. आणि पॉझिटिव्ह कसं केलं असतं, शी केम यस्टरडे, शी डिड नॉट कम यस्टरडे आणि डिड शी कम यस्टरडे. सिम्पल आहे, तुम्हाला फक्त थोडं समजायचं आहे, इट इज नॉट दॅट हार्ड. ओके ना. त्यानंतर बघा वॉज आणि वर आहे या ठिकाणी, वॉज आणि वर. आता वॉज आणि वरचा वापर कसा करायचा, वॉज आणि वरचा वापर कधीही करत असतात पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये जर तुमची ऍक्शन असेल. ठीक आहे ना. एकतर वॉज आणि वरचा वापर हे समजा की जेव्हा तुमच्या ऍक्शनमध्ये क्रिया नसेल आणि पास्ट टेन्स, उदाहरणार्थ मी घरी होतो, ऍक्शन नाही आहे कोणती, मी घरी होतो, मग यावेळेस तुम्हाला काय करणार, सब्जेक्ट घ्या, आय वॉज ॲट होम, मी घरी होतो. ठीक आहे ना. आम्ही घरी होतो म्हणायचं असेल तर सब्जेक्टच्या अकॉर्डिंग वॉज आणि वर घ्यायचंय तुम्हाला. आम्हीला म्हणणार वी वर घेणार या ठिकाणी, वी वर ॲट होम, आम्ही घरी होतो. समजलं. जेव्हा ऍक्शन नाही आहे तुमच्या सेंटेन्समध्ये, ओके, इट इज व्हेरी सिम्पल. आणि जर का ऍक्शन असेल तुमच्या सेंटेन्समध्ये, मग काय करणार, जर का सेंटेन्समध्ये ऍक्शन असेल तर सरळ सरळ तुम्हाला काय करायचंय, वरच्या नंतर जो कोणता ऍक्शन व्हर्ब आहे, जो कोणता व्हर्ब आहे त्यामध्ये तुम्हाला व्हर्बचा ING फॉर्म घ्यायचा आहे. कोणता फॉर्म आहे, ING फॉर्म घ्यायचा आहे. उदाहरणार्थ मी झोपत नव्हतो किंवा मी झोपत होतो, मग कसं करणार, आय, बघा पास्ट टेन्स आहे, पास्ट कंटिन्युअस आहे, आय वॉज आणि मग स्लीप ऍक्शन आहे, मग स्लीपचा ING घ्या, स्लीपिंग, आय वॉज स्लीपिंग. निगेटिव्ह, आय वॉज नॉट स्लीपिंग. ठीक आहे, समजलं. तर तुम्हाला जेव्हा वॉज वरचा वापर कधी करायचा आहे, जेव्हा तुमच्याकडे ऍक्शन असेल तर वॉजच्या नंतर व्हर्बचा ING घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि जर का ऍक्शन नसेल तर तुम्हाला सरळ सरळ वॉज आणि वरच्या नंतर तुमचा ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. ओके, क्लिअर आहे. बघा एक्झाम्पल या ठिकाणी मी तुम्हाला दिलंय काय की यार कुठे रे एक्झाम्पल्स नाही घ्यायचे, हां नाही एक्झाम्पल्स नाही याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल. ठीक आहे भाई, वॉज वर वापर जेव्हा भूतकाळामध्ये एखादी क्रिया चालू असते पास्ट कंटिन्युअस, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये व्हर्बचा ING फॉर्म तुम्हाला घ्यायचा आहे. ठीक आहे, ओके. आणि वॉज कुठे लावतात, ही शी इट या सब्जेक्ट नंतर, आणि वर कुठे लावतात, यू वी दे या सब्जेक्ट नंतर तुम्हाला वर लावायचा. सिंपल आहे, काही हार्ड नाही आहे, फक्त थोडं समजायची गरज आहे, खूप इझी आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, चलो नेक्स्ट बघूया आपण. भाई हॅडचा कुठे वापर करतात, हॅड कुठे वापर करतात, हॅड तेव्हा वापर करतात जेव्हा भूतकाळामध्ये एखादी कृती दुसऱ्या कृतीच्या आधी झालेली आहे यार, म्हणजे आता त्या गोष्टीचा काही संबंध नाही आहे. लेला आहे, लेली आहे, लेलो आहे. आपण प्राईम मेंबरशिप जर तुम्ही घेतली असेल आमची, तर त्याच्यामध्ये तुम्ही शिकले असेल तुम्ही पास्ट परफेक्ट टेन्स, मी केलेला होता, मी अभ्यास केलेला होता. मग आता जेव्हा हॅड असतं आणि हॅड नंतर ऍक्शन असते तर त्या ऍक्शनमध्ये तुम्हाला व्हर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा. उदाहरणार्थ भाई, मी अभ्यास केलेला होता, मी अभ्यास केलेला होता, मग कसं करणार की आय, ठीक आहे, आता केलेला होता, आय हॅड स्टडीड, स्टडी नाही स्टडीडचा, मी हॅड प्लस व्हर्बचा थर्ड फॉर्म घेतला या ठिकाणी, हा व्हर्बचा थर्ड फॉर्म आहे, हॅड घेतला या ठिकाणी. सरळ सरळ समजला, इट इज व्हेरी इझी. त्यानंतर मला म्हणायचं की यार मी ना जिमला जात होतो नाही सॉरी, मी जिमला गेलेलो होतो, मग कसं म्हणणार, आय हॅड गॉन टू जिम, आय हॅड गॉन टू जिम. सिंपल आहे की नाही भाई. आम्ही सरांचे लेक्चर ऐकलेले होते, मग बघा ऐकणं आहे आणि होते आहे, खूप जुनी क्रिया आहे, झालेली होती, मग कसं म्हणणार, आय हॅड ऐकणं लिसन म्हणतो किंवा वॉच म्हणा, जे तुम्हाला लिसन म्हणा, आय हॅड लिसन्ड, LISTNED लिसन्ड, काय, सर्स लेक्चर. सो आम्ही सरांचे लेक्चर ऐकलेले होते. आता निगेटिव्ह करायचं असेल तर वॉज नॉट करा, वर नॉट करा, हॅड नॉट करा. सिंपल आहे. जसं आपण डिड नॉट शिकलो ना, सेम स्ट्रक्चर आहे. हॅड नॉट, भाई आम्ही अभ्यास केलेला नव्हता, सो वी हॅड नॉट डन द स्टडी और कम्प्लिटेड द स्टडी. समजलं. आणि वॉज नॉट वर नॉट मध्ये निगेटिव्ह कसं करसाल की भाई आम्ही अभ्यास करत होतो, सो वी वर करत नव्हतो, सॉरी वी वर नॉट डुईंग द स्टडी. समजलं. वर नॉट लावायचं आहे, वॉज नॉट लावायचं आणि हॅड नॉट लावायचं जर निगेटिव्ह करायचं असेल. आय होप तुम्हाला समजलं असेल. या ठिकाणी एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहेत बघा. काय, आय हॅड फिनिश्ड माय होमवर्क बिफोर इव्हिनिंग, की मी माझा जो होमवर्क आहे ना तो पूर्ण केलेला होता संध्याकाळी, मी बिफोर इव्हिनिंग, संध्याकाळच्या आधी मी माझं होमवर्क पूर्ण केलं. आय हॅड फिनिश्ड माय होमवर्क, हॅड प्लस वर्बचा थर्ड फॉर्म, आय हॅड फिनिश्ड माय होमवर्क. नेक्स्ट काय, मी पोहोचण्याआधी ती निघून गेली होती, शी हॅड लेफ्ट, निघून गेली होती, शी हॅड लेफ्ट, निघून कधी, बिफोर आय रीच,
माझं पोचायच्या आधी. आणि नेक्स्ट आहे दे हॅड इटन फूड ऑलरेडी, की त्यांनी ऑलरेडी जेवण केलेलं होतं. समजलं? दे हॅड इटन फूड ऑलरेडी, त्यांनी ऑलरेडी खाल्लं होतं, ऑलरेडी जेवले होते ते. समजलं ना? अशा प्रकारे आपण हॅडचा, वॉजवरचा आणि डीडचा वापर करत असतो. नीट लक्षात घ्या आणि मला हॅड, डीड आणि वॉजवर पासून 3 सेंटेन्स कमेंट बॉक्समध्ये द्या. ठीक आहे ना? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर बेसिक टू ॲडव्हान्स फक्त 2 महिन्यामध्ये शिकायचं असेल तर तुम्ही लगेच आम्हाला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आपण लाईव्ह क्लासेस घेणार आहोत, चांगल्या प्रकारे लाईव्ह क्लासमध्ये शिकणार आहात तुम्ही. जबरदस्त पद्धतीने ट्रेनिंग होणार आहे तुमची. बेसिक टू ॲडव्हान्स होणार आहे. बुक्स तुम्हाला फ्री असणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला फ्री असणार आहे. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये.